हाय हॅलो नमस्कार, मी दीपाली परत एकदा माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण मी शिवून तयार केलेल्या वस्तू पाहणार आहोत, तर व्हिडिओला स्किप न करता पूर्ण पहा. माझे जर व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर प्लीज व्हिडिओला एक लाईक नक्की करत चला. चला तर मग जास्त वेळ न घालवता वळूया आपल्या विषयाकडे. या ठिकाणी सर्वात आधी मी तुमच्यासोबत हे पॉलिथिन ऑर्गेनायझर शेअर करणार आहे. या ठिकाणी तुम्ही बघू शकता किती सुंदर यामध्ये पॉलिथिन ऑर्गेनाइज झालेले आहे. या प्रकारे आपल्याला यातून आतमध्ये टाकता येतात आणि खालच्या बाजूने हे आपल्याला यामध्ये काढून घेता येतात. अशा प्रकारे यामध्ये मी प्लास्टिक बॉटलचा वापर केलेला आहे. त्यामध्ये टिकाऊ आणि मजबूत हे पॉलिथिन ऑर्गेनायझर तयार झालेले आहे. याला अडकवण्यासाठी एक लूक्स लावलेले आहे. हे आपण दाराच्या मागे कुठेही अडकून ठेवू शकतो. अशा पद्धतीने एकदम झिरो कॉस्टमध्ये हे ऑर्गेनायझर आपले तयार झालेले आहे. याचा पूर्ण व्हिडिओ मी आपल्या चॅनलवरती अपलोड केलेला आहे. त्यानंतर ड्रेस शिवून उरलेल्या कापडांपासून अशा प्रकारे मी रोटी कवर तयार केलेले आहे. यामध्ये आपल्या पोळ्या व्यवस्थित झाकल्या जातात आणि नरम आणि गरम राहतात. अशा प्रकारे तुमच्याकडे ही कॉटनचे कपडे ड्रेस शिवून उरलेले असेल तर तुम्ही या प्रकारे त्याचा वापर करू शकता. किती सुंदर आपले हे रोटी कवर तयार झालेले आहे. हे सुद्धा मी एकदम सोप्या पद्धतीने कसे शिवून तयार करायचे हे सांगितले आहे. अशा प्रकारे ओटीमध्ये आलेल्या ब्लाऊज पीसचा वापर करून हे थाली कवर मी शिवून तयार केलेले आहे. त्यानंतर याला लेस लावून डेकोरेट केलेले आहे. किती सुंदर आपले थाली कवर तयार झालेले आहे. एकदम झिरो कॉस्टमध्ये हे थाली कवर मी शिवून तयार केलेले आहे. याचाही व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे. त्यानंतर अशा प्रकारे वेस्ट वस्तूंपासून मी हे पाऊच तयार केलेले आहे. साडीच्या कापडापासून हे मोबाईल पाऊच मी या ठिकाणी तयार करून घेतलेले आहे. याला लेस वगैरे लावून थोडे डेकोरेट केलेले आहे. त्यानंतर साडीमध्ये उरलेल्या लेसपासून हे पाऊच या ठिकाणी मी तयार केलेले आहे. याचा पेचही किती सुंदर आहे, तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता. लेसचा वापर करून हे पाऊच मी तयार करून घेतलेले आहे. यामध्ये मी साडीमध्ये जे फोम सीट येते त्याचाच वापर याच्या आतमध्ये टाकण्यासाठी मी केलेला आहे. त्यानंतर कॉस्मेटिक सामान ठेवण्यासाठी हे पाऊच एकदम छोट्याशा कापडाच्या तुकड्यापासून मी तयार केलेले आहे. यामध्ये भरपूर असे सामान आपल्याला ठेवता येते. प्रवासामध्ये याचा वापर खूप छान पद्धतीने आपल्याला करता येतो. याचाही व्हिडिओ मी आपल्या चॅनलवरती अपलोड केलेला आहे. जुन्या साडीपासून खूप सुंदर डोअर मॅट या ठिकाणी मी तयार केलेली आहे. तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता किती सुंदर आपली ही डोअर मॅट तयार झालेली आहे. त्यानंतर ड्रेस शिवून उरलेल्या तुकड्यांपासून ही योगा मॅट बरीच मोठ्या प्रमाणात ही योगा मॅट आपली तयार झालेली आहे. याचा तुम्ही किचन मॅट म्हणून योगा मॅट म्हणून उपयोग करू शकता. एकदम झिरो कॉस्टमध्ये झिरो बजेटमध्ये या सगळ्या वस्तू मी उरलेल्या कतरणांपासून जुन्या कपड्यांपासून तयार केलेल्या आहेत. या सर्व वस्तूंचे कटिंग स्टिचिंगचे व्हिडिओ मी एकदम सोप्या पद्धतीने आपल्या चॅनलवरती सांगितलेले आहे. एकदम सोप्या पद्धतीने कशा प्रकारे शिवून तयार करायच्या हे व्हिडिओमध्ये दाखविले आहे. तर हे सर्व व्हिडिओ तुम्ही चॅनलवरती व्हिजिट देऊन पाहू शकता. यामधल्या कुठल्याही व्हिडिओची लिंक जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही मला प्रतिक्रियेद्वारे कळवू शकता. आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच मला कमेंट बॉक्समध्ये तुम्ही सांगू शकता. असेच नवनवीन युनिक व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. परत भेटूया नवीन विषयासोबत. तोपर्यंत टेक केअर. बाय. थँक्स फॉर वॉचिंग.